इम्पोर्टेड मशीन घ्यायची असेल तर जपान, युरोप, USA च्या मशीन चांगल्या असतात पण फार महागही असतात. इतर देशांच्या मशीन स्वस्त असतात पण क्वालिटी प्रॉब्लेम असू शकतात. आधी हे चेक करा की तुम्ही ज्या मशीन घेताय त्यामध्ये तुमच्या प्रॉडक्ट्सचे ॲप्लिकेशन प्रमाणे प्रिंटिंग होत आहे की नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा डेमो दाखवतात की नाही. तुम्ही ज्यांच्याकडून मशीन घेणार आहात त्यांना तुमच्या ॲप्लिकेशनचे कंप्लीट नॉलेज आहे का ते एकदा तपासा. त्याचबरोबर तुमच्या ॲप्लिकेशनसाठी कुठला प्री कोड, पोस्ट कोड, इंक आणि हेड वापरला जातो याची डिटेल माहिती आहे का हे तपासून घ्या. त्यांचा हेड आणि इंक मॅन्युफॅक्चरर बरोबर डायरेक्ट OEM टायअप आहे का तेही जाणून घ्या. तुम्हाला माहिती आहे का, इम्पोर्टेड मशीन विकणारे भारतात बहुतेक ट्रेडर्स आणि डीलर्स असतात. विशेषतः ट्रेडर्सकडे टेक्निकल क्षमता कमी असू शकते आणि त्यांच्याकडे R&D सेटअप पण नसतो. त्यामुळे मेंटेनन्सच्या वेळी फार मोठा खर्च लागू शकतो. याची खात्री करून घ्या की मशीन घेण्याच्या वेळी ते तुम्हाला इतर इक्विपमेंट, कंप्लीट सेटअप आणि रॉ मटेरियल घेण्यासाठी मदत करतात की नाही. तुम्ही जी मशीन घेणार आहात ती कस्टमाइज करता येते का आणि युजर फ्रेंडली आहे का हे पहा. भविष्यात मशीन अपग्रेड, बायबॅकचे ऑप्शन्स आहेत का हे आधी तपासलं पाहिजे.